कोकण 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 कोकण। मोरया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओज मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत गणपतीपुळे येथे। रस्ता आहे इथे मोफत चप्पल स्टँड आहे, इथे तुम्ही चप्पल ठेवून ही एंट्रन्स आहे। या एंट्रन्स मधून तुम्हाला आत जायचं आहे। हे अशी एंट्रन्स आहे, इथून तुम्ही एंटर होता आतमध्ये। तिथे समोर समुद्र आहे, ते आपले मूषकराज आहेत। इथे तुम्ही यांच्या दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता। हा असा समुद्र आहे समोर, आणि समुद्राच्या एकदम बाजूला आहे आपलं मंदिर। खूप छान असं मंदिर, नक्कीच तुम्ही जा, विजिट करा मंदिर, खरंच तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल। माझं जस्ट दर्शन झालेलं आहे, हार्डली 5 मिनिटं लागली आम्हाला दर्शनासाठी। सकाळी 9 वाजताच्या अगोदर आम्ही दर्शनासाठी आलो होतो, हार्डली 5 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे। तर इथे खूप असं निसर्ग सौंदर्याने वेढलेलं हा मंदिर आहे। नक्कीच तुम्ही मंदिराला व्हिजिट करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि पुढे अजून आपण काय काय बघणार आहोत ते मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवेलच। तर आता आपण चाललेलो आहोत आरेवारे बीचला। इथे आरेवारे बीचच्या रस्त्याने जात असताना इथे तुम्हाला बघू शकता की मधीच हे रस्त्याला असं झिपलाईन आहे, MV ॲडव्हेंचर्स म्हणून आहे। इथे 600 रुपये घेतात सिंगल पर्सनचे झिपलाईनचे, आणि कपलचे 1200 रुपये। इथून ते असं तुम्ही बघू शकता की तिथपर्यंत असं आहे यांची झिपलाईन। आरेवारे बीच बघितल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत ओल्ड शिप पॉईंट म्हणजेच मिऱ्या बीचला। मिऱ्या बीचला तुम्हाला ओल्ड शिप पॉईंट आणि तसाच अजून एक पॉईंट बघायला मिळेल। तर असं एक मैदान आहे जिथे तुम्हाला कार पार्किंग करावी लागते। बघू शकता आपली कार इथे पार्क आहे। कार इथे पार्क केल्यानंतर या रोडने तुम्हाला असं पुढे जायचं आहे। हा छोटासा रस्ता मिऱ्या शिपकडे जातो। तर हा बोट ओल्ड शिप पॉईंट के रस्ता जातो, इथे असं आणि मार्किंग दिलेलं आहे बोटीकडे जाण्याचा मार्ग। इथून असं तुम्हाला या साईडला जायचं आहे। हा इथे ओल्ड शिप पॉईंट, त्याच्याच एक्झॅक्ट समोर हा अजून एक पॉईंट आहे। हे लोकेशन पण खरंच खूप भारी आहे, फक्त तिकडे थोडं सांभाळून जावं लागतं कारण रस्ता हा असा आहे। थोडंसं तुम्हाला हे असं वाट आहे, तिथून थोडंसं सांभाळून या, सांभाळून थोडंसं चालावं लागतं इथून। मिऱ्या बीच बघितल्यानंतर आता आम्ही निघालो होतो किल्ले रत्नदुर्ग इकडे। तर अशा प्रकारे ही आपल्या किल्ल्याची एंट्रन्स आहे। तुम्हाला मी दाखवेलच की किल्ल्याच्या आतमध्ये अजून काय काय आहे ते। अशा प्रकारे आता आपण आलेलो आहोत किल्ले रत्नदुर्ग येथे। आम्ही सर्व पहिले मिऱ्या बीचला गेलो ओल्ड शिप पॉईंटला। ओल्ड शिप पॉईंट केल्यानंतर आम्ही रत्नदुर्ग इथे आलो आहोत। पण तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही पहिले रत्नदुर्गावर जावा, देन मिऱ्या बीच पॉईंटला जावा। तर इथे
किल्ल्याच्या वरती आल्यानंतर श्रीदेवी भगवती मंदिर आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तर आता आपण मंदिराच्या आत जाऊया, बघूया कसं आहे मंदिर ते. तर आमचं आता दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये कुठलेच फोटो किंवा व्हिडिओ घेण्यास परमिशन नाही आहे, स्ट्रिक्टली अवॉइड आहेत. त्यामुळे आतमधलं फुटेज तुम्हाला काही दाखवू शकत नाही. पण खरंच खूप सुंदर मंदिर आहे. नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या, नक्कीच तुम्हाला मंदिर आवडेल. समोर अशा एक भाग आहे जिथून खूप भारी असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो. इथून असं बघू शकता समुद्र किती छान असा दिसतोय. बसक्या बुरुज या पॉइंटला आता आपण इथे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता बसक्या बुरुज या पॉइंट वरून काय भारी व्ह्यू मिळतो आपल्याला. रत्नदुर्ग किल्ला बघितल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत आपले जे लोकमान्य टिळक आहेत त्यांच्या बर्थ प्लेस वरती. तिथून हार्डली एक 2 ते 3 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती हे लोकेशन होतं. आम्हाला एक मॅक्सिमम 10 मिनिटं लागली इथे पोहोचायला. तुम्ही बघू शकता की इथे फलक लावलेला आहे, लोकमान्य टिळक जन्मस्थान. स्मारकाची वेळ इथे दिलेली आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. तर हा वेळ लक्षात घेऊनच तुम्ही इथपर्यंत पोहोचा. चला आत जाऊया. आपण आत गेल्या गेल्या आपल्याला पहिले बघावं लागतं की इथे खूप छान असं स्मारक उभं केलेलं आहे. देन कदाचित हे त्यांचं घर असावं. आता आपण आतमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला कळेलच. ते आपल्या चप्पल काढून आतमध्ये जायचंय. या साईडला लोकमान्य टिळक यांचं बर्थ प्लेस खरंच खूप भारी आहे. तुम्ही नक्की विजिट करा, नक्की तुम्हाला ते आवडेल. पण आम्हाला तिथे फोटोज किंवा व्हिडिओज घेता आले नाही. तिथे स्ट्रिक्टली लिहिले फोटोज आणि व्हिडिओज घेऊ नये, त्यामुळे आम्ही तिकडे काही शूट करू शकलो नाही. पण नक्कीच तुम्ही विजिट करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर असं सनसेट आम्ही इथे बघायला आलेलो आहोत. कशेळी बीच असं या स्पॉटचं नाव आहे. तिथे खाली देखील काही जण गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता.